संघाचा मी आभार मानतो की मला चान्स दिला बॉलिंगला खेळायला. त्याच्याबद्दल त्यांचा आभार मानतो आणि स्पर्धा खूप चांगली आहे. एवढं चांगलं प्लॅटफॉर्म भेटल्यावर एक चांगला गेम दाखवायला पाहिजे. ही स्पर्धा खेळताना विजय मामा चषक खेळताना एन्जॉय करतोयस? हो, नक्कीच एन्जॉय करतोय. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅचसाठी. हे होते 3 विकेटसहित गेम चेंजर ऑफ द मॅच ठरले गेले विकास. झकास कामगिरी केली. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. ज्या ठिकाणी आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रशांत जाधवडे सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू प्रमोद. अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. जास्त वेळ घेऊ नका. 3 वाजून 34 मिनिटं झालेत. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी वेळ लावणार आहोत कारण अमर आमच्याबरोबर अमरराम स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये स्कोरर म्हणून या ठिकाणी दाखल झालेले आहेत. तर आता P20 पर फाउंडेशन व आगरी सेना पुरस्कृत विजय मामा चषक 2025चा महासंग्राम पंधरा मिनिटं या ठिकाणी तुम्हाला वेळ दिली जाणार आहे आणि आता तुमचं टायमिंग सुरू होतोय. मंगेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. कुशाल आणि विशालची जोडी मैदानावरती. 3 वाजून 34 मिनिटांनी पहिला चेंडू डिलिव्हर झालाय. पहिल्या चेंडूवरती मधली एसटी वाकवले. फलंदाजाला पडली भूल. भूल दांडी झाली गुल. गोलंदाजी पॉवरफुल. चला बॅटर चला. वेळ फक्त गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी नाही आहे तर तुमच्यासाठी पण आहे. पाडा चला मैदानावरती. आई बाबांनी मारंबळ पाडा. मला वाटतं किमान 2 बॅट्समन तरी तुमचे तयार असणं गरजेचं आहे. फक्त वेळ ही क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी नाही आहे तर बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी पण आहे. बरोबर 3 वाजून 35 मिनिटं झालीत. यानंतर होणारा सामना NCC नारंगी आणि सत्यनारायण कोपरी. सर्वात मोठी लढत यानंतर आपण बघणार आहोत. दोन्ही संघांच्या कॅप्टनने विनंती आपण टॉस बॉक्समध्ये या. NCC नारंगी 2 ओव्हरनंतर तुमचा टॉस केला जाणार आहे. सत्यनारायण कोपरी आणि NCC नारंगी बी आपण समालोचन कक्षाकडे किंवा आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. NCC नारंगी बी आणि सत्यनारायण कोपरी बी. पहिल्या चेंडूवरती मधली एसटी वाकवले. क्लीन बोल्ड केलंय आणि फलंदाज कुशाल आपला भोपळा पडू शकले नाहीये. कुणाल आपला भोपळा पडू शकले नाही. विशाल नॉस्टेकरीवरती. हर्ष क्रमांक 3 वरती. मॅन्डेटरी पाबल प्ले. थर्ड मॅन पॉईंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ साईडला. इकडून आपण बघितलं तर 5 क्षेत्ररक्षक ऑन साईडला. मिड ऑन डीप मिड विकेट स्क्वेअर लेग आणि फाईन लेग. 4 क्षेत्ररक्षक ऑन साईडला. मंगेशचा पुढचा चेंडू राईट अप ओव्हर द विकेट. आतमध्ये येणारा चेंडू ऑन साईडला खेळा. फटका तर अत्यंत सुंदर आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्याला या ठिकाणी तिथं मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमारेषा पार. 4 धावा चौकार. थँक्यू डीजे. गोलंदाज पुन्हा एकदा मंगेश सज्ज होतोय. उंचकुरा गोलंदाज आहे. पहिला चेंडू खूप चांगला होता. दुसऱ्या चेंडूवरती आक्रमण केले फलंदाज हर्षनं. समालोचक कक्षाकडनं गोलंदाजी करतोय. राईट अप ओव्हर द विकेट मारा केला जातोय. कोलवट टप्प्याचा चेंडू आहे. ऑन साईडला खेळलाय. फटका इथेही चांगला. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. पुन्हा एकदा चेंडू त्याच्या डोक्यावरून जाईल की काय असं वाटत होतं परंतु अत्यंत सुंदर क्षेत्ररक्षण सतीश त्या ठिकाणी आहे. त्याच्या कोवळ्या केसांची चर्चा होते या क्रिकेटमध्ये. सुरुवातीला सचिन तेंडुलकर जेव्हा पदार्पण केलं त्याचेही केस आपण बघितले कुरळे होते. वयाच्या 16 वर्षी त्याने या क्रिकेट विश्वामध्ये पदार्पण केलं. राईट अप ओव्हर द विकेट मंगेश. फटका चांगला आहे. क्लिक केलाय. फोटो काढायचा असेल तर करावं लागतं क्लिक आणि चेंडू जर पायावर असेल तर करावं लागतं क्लिक. षटकार.
अत्यंत सुंदर नेत्रदीपक बॅटिंग मैदानावरती हर्षकडून. विशालच्या बॅटमधनं हा षटकार आहे. खरं तर एक चौकार हर्षच्या बॅटमधनं. राईट अप ओव्हर द विकेट मंगेश. मिस चान्स टोक ऑफ्टनच्या बाहेर चेंडू होता. आत्ता मात्र टेलिग्राम मिळालं होतं. बघूया काय करतंय. सुंदर झेल. टीमचा कर्णधार झेल पकडतोय. असा एवन माणूस भारी टक्कर दियाला दुनिया सारी. पण ज्याच्यात आहे तो दम ना आमचा विजय मामा सिंघम. पण ज्याच्यात आहे तो दम ना आमचा विजय मामा सिंगम. थँक्यू डीजे. बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. फलंदाज बाद होतोय विशाल. आघाडीचे दोन्ही फलंदाज बेरीचे दोन्ही फलंदाज बाद झाले. धावपल करतोय एकूण डबा 11. सचिन पाटील क्रमांक 4 वरती बॅटिंग करण्याकरता आलाय. नवीन बॅटर. एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदराने झुकतात. धीरूनं खूप चांगली या ठिकाणी कामगिरी केली. क्षेत्ररक्षण उच्च कोटीचं केलं. कारण हा झेल पकडत असताना उंच उडाला झेल होता. चेंडूवरती नजर होती. संघाचा कर्णधार आहे. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. आणि मंगेश नेहमीप्रमाणे या ठिकाणी या मॅचमध्ये देखील विकेट घेतोय. आता त्याला दुसरा बळी मिळाला. समालोचन कक्षाखंड गोलंदाजी करण्याकरता सज्ज असेल. खेळण्याची जबाबदारी सचिन पाटीलची. क्रमांक 4 वरती बॅटिंग करण्याकरता आलं आहे. बॅटिंग पॉवर प्ले ऑन. पटका सुंदर आहे. टायमिंग चांगलं आहे. परंतु दर्जेदार क्षेत्ररक्षण. अप्रतिम क्षेत्ररक्षण केले. महेंद्र आहे. स्वर्ग में इंद्र और इस धरती पर महेंद्र. इनका बहुत इम्पॉर्टंट रोल है. इथेच महेंद्रनं आपण मगाशी बघितलं तर निश्चित खराब क्षेत्ररक्षण केलं होतं. त्यावेळेला त्याच्या मागे बरोबर होता दीपेश. त्यानं चेंडू कव्हर केला होता. षटक क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपल का दाबा 12. 2 गडी बाद 12. जास्त वेळ आपण घेणार नाही यात. श्री सत्यनारायण कोपरी बी आणि दुसऱ्या बाजूला NCC नारंगी या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आपण टॉससाठी यायचं आहे. NCC नारंगी आणि श्री सत्यनारायण कोपरी बी टॉस दुसऱ्या षटकानंतर केलं जाणार आहे. आणि आता ज्या दीपेशबद्दल मी बोलत होतो तो दीपेश महेंद्र तिथे आपण एक्स्ट्रा कव्हरला एक कव्हर ड्राईव्ह खेळला गेला होता. खराब क्षेत्ररक्षण केलं होतं. आत्ता मात्र त्यानं ती चूक सुधारलेली आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. तसं आपण तिकडे एक खेळाडू आहे कोळ्या केसांचा आहे सतीश यादव. त्याच्या कोळ्या केसांची चर्चा होते तर महेंद्रच्या दाढीची चर्चा होते. दीपेश लोखंडे. राईट आर्म ओव्हर द विकेट. सुंदर चेंडू आहे. ओ काय घडलंय. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन जाईल. स्वयंचित हिट विकेट. चूक होऊ शकते. फलंदाज बाद. अरे षटकार चौकार मारा पोरा षटकार चौकार मारा. 25 लाखाची घेणे जा घराच्या शक्ती जय. थँक्यू. ॲक्शन रिप्ले आपण पाहणार आहोत. अत्यंत महत्त्वपूर्ण या ठिकाणी विकेट गेलंय. आणि पहा काय घडलं होतं. यापूर्वी आपण 6 सायकल आणि 2 दुचाकी पहिल्या स्क्रीनवरती. आणि आता काय घडलं बघा. टप्पा पडला. उसळी घेणारा चेंडू होता. बॅकफुटला गेला आहे आणि बॅट स्विंग जोरात होतं. त्यामुळे चेंडू खेळण्याच्या पेक्षा बॅट जी आहे ती आपण पाहिलं यष्ट्यानं लागलेली आहे. त्यामुळे फलंदाज बाद झाला आहे. ज्याला खरोखर लक्ष गाठायचं आहे ना त्याने प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष ठेवायला हवं. परंतु थोडंसं लक्ष विचलित झालं. आणि यावरती लक्ष ठेवा. या सायकल आहेत. मला वाटते अमर त्या ठिकाणी एक शोरूम बनले की काय. आज विजय मामा इथे तुम्ही शोरूम आता ते चित्र पहा स्क्रीनवरती. वाटते की आज चंदनसरच्या या मैदानावरती एक छोटंसं शोरूम आहे. तिथे 6 सायकल आहेत. 2 दुचाकी आहेत आणि ब्रँडेड आहेत. विजय मामा चषकाची ही खासियत आहे. अनेक वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी केल्या जातात. अर्थात नवीन संकल्पना आणल्या जातात आणि त्या मैदानावरती आपण बघितलं तर अंमलबजावणी खूप चांगल्या पद्धतीनं होते नवीन संकल्पनांची. ऑन साईडला सुंदर फटका मंगेश. लॉंगॉनमध्ये एक रवींद्र जडेजा तुमच्याकडे असला पाहिजे. एक जॉन टिलर्स तुमच्याकडे असला पाहिजे. एक मोहम्मद कबीर तुमच्याकडे असला पाहिजे. एक अझरुद्दीन तुमच्याकडे असला पाहिजे. एक युवराज सिंग तुमच्याकडे असला पाहिजे. एक सुरेश रैना तुमच्याकडे असला पाहिजे. क्षेत्ररक्षण देखील तितकंच महत्त्वाचं आहे. धावपल करते धाबा 13. षटक क्रमांक 2. तर आता या मॅचमध्ये आईबाबांनी मारंबाडा टीमला एका भागीदारीची आवश्यकता. न्यू बॅटर जतीन करतोय 1 वरती. हर्ष 5 वरती बॅटिंग करतोय. हा फटका चांगला आहे. हवा पण आहे. त्याचा फायदा मिळणार आहे. चेंडू दर्सीमार शपार. यामध्ये नाही कोणतं दुमत. या चेंडूवरती बॅट्समनने दाखवली आपली हुकूमत. षटकार. अग्रसेना उपाध्याय
थँक्यू डीजे. अत्यंत सुरेख फटका, चांगलं टायमिंग, मिडल लेग स्टंपवरती चेंडू होता, लवकर पाहिला, रीड केला आणि त्यानंतर स्क्वेअर लेगच्या दिशेनं भिरकावून दिलाय. कारण सांगणारी माणसं यशस्वी होत नाही आणि यशस्वी माणसं कधी कारण सांगत नाहीत. गोलंदाजी मार्कवरती दीपेश लोखंडे. धाबा 19. हवेत उडाला ऑफ्टमच्या भारतात चेंडू ऑन साईडला, चेंडूच्या खाली धीरू पकडला झेल. कर्णधार त्याच्या लौकिकेला साजेशी कामगिरी करतोय आणि हर्ष या ठिकाणी बाद होतोय, स्पर्श होतोय या ठिकाणी. निश्चितच धीरूच्या हातांचा बॉलला आणि अप्रतिम झेल टिपलाय. पुण्याचा यो झाला पण ज्याच्यात आहे तो दम नामचा विजय मामा सिंगम. पण ज्याच्यात आहे तो दम आमचा विजय मामा सिंह. क्या बात है. मैदानावरती अत्यंत दर्जेदार कामगिरी करत असताना संघाचा नेता, थँक्यू डीजे, संघाचा नेता, संघाचा नायक, संघाचा कर्णधार धीरेन भगत. सामन्याची वाढली रंगत. या सामन्यामध्ये चांगली कामगिरी करतोय धीरेन भगत. धावपलकरती धाबा आहेत 19. किती मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तात जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. धावपलकरती धाबा आहेत 19. गोलंदाजी मार्कवरती दीपेश. षटक क्रमांक 2. स्ट्रायकरेनला बॅटर पंकज पाटील. क्रमांक 6. 4 गडी बाद झालेत. ओहो, फलंदाज बाद. राऊंड विकेट गोलंदाजी दीपेश लोखंडेला यश मिळत आहे. आणि आता ज्या ज्या गोष्टीला हा चेंडू स्पर्श करतोय तो सोन्याचा बनलाय. दीपेश या ठिकाणी निश्चितच जादूगार बनलाय. दुसरं बळी घेतोय. सामना रंगीत गावोगावाचा, खेळाडू येणार ग्रामीण भागाचा. अरे सुपला षट मारून जाईल हा खेळाडू. अत्यंत महत्त्वाचा सामना. अडचणीत सापडलाय संघ मारंबळपाडा. ज्या पद्धतीनं ते मैदानावरती खेळतात आत्तापर्यंत 5 गडी बाद झालेत. निम्मा संघ गारद झालेला आहे. धावपलकरती धाबात 19. नवीन बॅटर दाखल झाला दीपेश भोईर. दीपेश टू दीपेश. राऊंड विकेट गोलंदाजी. सुरेख चेंडू ऑफ्टमच्या बाहेर अँगल क्रिएट केला होता. शमीप्रमाणे गोलंदाजी केले आज मैदानावरती दीपेश लोखंडेनं. 2 षटकांचा खेळ. धावसंख्या 19. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अतिशय जबरदस्त गोलंदाजी आणि छान कामगिरी केली दीपेश लोखंडेनं. विजय मामा क्रिकेट चषक, क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक. विजय मामा क्रिकेट चषक, क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक. चंदन सरची शान, विजय घरत मामा महान. या थँक्यू डीजे. मैदानावरती पहा पंच सांगतायत की चला आपापल्या जागेवरती टीम मीटिंग करू नका. हा नियम सगळ्यांसाठी आहे, यजमानांसाठी पण आहे. चला लवकर. बरोबर 3:35 सामना सुरू झाला होता. 3:47 मिनिटं झालेत आणि आतापर्यंत वेळ झाले आम्हाला सांगतील. 12 मिनिटं तुमची संपले. 3 मिनिटं तुमच्याकडे आहेत हे षटक पूर्ण करण्याकरता. 3 मिनिटं शिल्लक आहेत 6 चेंडू टाकण्याकरता. नियम सगळ्यांना सारखाच. हीच या स्पर्धेची खासियत आहे. विजयमामा चषक 2025 एक मानाची, प्रतिष्ठेची, लाख मोलाची स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा. पॉडकास्ट सुंदर आहे. लॉंगॉनच्या दिशेने खेळ. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती मंगेश अभेद्य उभा आहे. चेंडू उभा पहिल्या चेंडूवरती 1 धाव. धावपलकर धाबा 20. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिलं येणं नसतं, तर एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त करून डबल यश प्राप्त करण्याची तुमच्याकडे धमक असली पाहिजे आणि ती गोष्ट महत्त्वाची आहे. आता तेच करत आहे. पहिला सामना जिंकलाय, दुसरा सामना जिंकत असताना त्या पलीकडे चांगली कामगिरी इथे आता करायची आहे. हो, सुरेख चेंडू आहे. टेलिग्राम मिळालं होतं विजयला आणि त्याच्या नावातच विजय आहे. सुरेख विजय पावलेला पाहिलं आहे. परंतु आता विजय जो चंदन सरचा खेळाडू अर्थात V24 फाउंडेशनचा विजय बेब्रेवाल करतोय कमाल. धावपलका धाबा 20. विजय तयार. सामोरं जाईल फलंदाज स्ट्रायकरेनला दीपेश भोईर. अजूनही तो आपला भोपळा पडू शकले नाहीये. वाचलाय. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू ऑन साईडला खेचून मारायचा होता. बॅटची आतली कड आणि ऑफ्टमच्या अगदी जवळून चेंडू मागे गेला फाईन लेगला.
अत्यंत महत्वाचा सामना. धावपलकावरती धाबा आहेत 21. विजय बेबरवाल, विजय पावले, आता ते सांगायला पावलेत. स्ट्रायकर एंडला बॅट्समन जतीन. दमकम दाखवते परंतु पंच आमच्या बाजूला वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा. ऑफटमच्या खूपच बाहेर चेंडू आहे. इथे एक चांगली गोष्ट मी बघितली, विशेष करून विजयकडनं चेंडू वळवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि आउट ऑफ द ऑफ स्टंप गोलंदाजी केली जाते आहे. मैदानावरती बॅटर जतीन 2 वरती खेळतोय. धावपलकर धाबा आहेत 22-22. थर्ड बॅट पॉईंट कबर, एक्स्ट्रा कबर लॉंग ऑफ. ऑफ साईडला एकूण 5 क्षेत्ररक्षक. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू थोडासा आत आलाय, मगाशी बाहेर गेला होता. कोपरी बी टीम तुम्हाला 2 षटकानंतर इथे टॉस बॉक्समध्ये यायचं होतं. NCC नारिंगी बी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तयार राहा. प्रमोद शेडगे या ठिकाणी लगेच जॉईन होतील. या षटकानंतर आपण फक्त टॉस करणार आहोत आणि निर्णय घेणार आहोत. 3ऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन यायचे. राईट अप ओव्हर द विकेट. हो वेगामधला बदल आहे बघा. आता इथे कौतुक करावं लागेल विजयचं. 3 चेंडू त्याने ऑफटमच्या बाहेर टाकले, 1 चेंडू त्याने स्टंपमध्ये टाकला. हे व्हेरिएशन देखील महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे 1 चेंडूचा सरप्राईज असला पाहिजे. आणि एक या ठिकाणी आपण बघू शकता माइंडसेट बनवलं आहे की चेंडू पुढचाही ऑफटमच्या बाहेर येईल, ऑफटमच्या बाहेर येईल आणि 1 चेंडू त्याने स्टंपमध्ये टाकला. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, त्याने केलेला वेगातला बदल. परिवर्तन ही काळाची बदल महत्त्वाची म्हणजे गोष्ट असते. ज्या पद्धतीनं आज काळाची गरज असते परिवर्तन करणं, आणि ते परिवर्तन मैदानावरती केले विजयनं. बॅट चिकड, सुंदर झेल टिपला यष्टनच्या मागे स्लीपमध्ये. जान 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 इस्पाक बल्लेबाज परेशान. येते सतर्क सावधान, हुआ नुकसान. विजय घरत मामा महान, युवा भक्त श्रद्धावान. विजय घरत मामा महान. थँक्यू डीजे. दोन्ही कॅप्टन या. वेळ आपल्याकडे फार कमी, फक्त निर्णय घेणार आहोत आम्ही. दोन्ही कॅप्टन या. NCC नारंगी बी, सत्यनारायण कोपरी बी. धावपलकरती धाबा आहेत 22. या दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत, रोहिदास आणि सँडी. वेलकम आहे. मी विजयजी म्हात्रे साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते कॉइन स्पिन व्हावा. NCC नारंगी बी टीम वर्सेस श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी बी. या दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत आणि आपण करूया कॉइन स्पिन. V24 आणि यस V24 आलेला आहे. धन्यवाद विजयजी म्हात्रे साहेब, आपण हसनास्तर व्हायचं आहे. आपलं मनापूर्वक धन्यवाद. सँडी, टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. प्लेइंग इलेव्हनमध्ये काही चेंजेस नाही, सेम. नक्कीच क्षेत्ररक्षण. लगेच आपण नेक्स्ट मॅच नंतर लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. तर नुकताच टॉस झाला आणि यावेळेला आपण पाहिलं तर NCC नारंगी बी वॉन दी टॉस अँड इलेक्टेड टू बॉल. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव. थँक्यू. प्रबोध नारंगी संघाने टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तो त्यांना 7 ठेवला गेला. तर दुसऱ्या बाजूला सत्यनारायण कोपरी संघाला चांगली बॅटिंग करायची. मैदानावरती ज्या कोळ्या केसांची चर्चा झाली तो खेळाडू मैदानावरती सतीश यादव. परंतु इथे या मॅचमध्ये आई भवानी संघाला एक मोठी धावसंख्या उभारावी लागेल. महत्त्वाचा सामना आहे. फटका चांगला आहे, सुंदर टायमिंग. मंगेश उभा आहे. मंगेश उभा नाहीये तो, आज रवींद्र जडेजा बनलाय. काय या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय फलंदाज बाद. हे विजय मामाचा बायोडेटा, कागरी सेनेचा पुढारी मोठा. क्रिकेट स्पर्धेत सिंहाचा थँक्यू. सत्यनारायण कोपरी संघाचे कर्णधार आणि लिजेंड खेळाडू हरेश बाप, आपण प्लीज व्यासपीठावरती या. धापलका धाबा 22-22. षटक क्रमांक मैदानावरती 4 सुरू आहे आणि नियंत्रण या मॅचमध्ये आपण पाहू शकता V24 फाउंडेशन संघाचं. चर्चा महेंद्रच्या दाढीची झाली. चर्चा मैदानावरती आज सतीश यादवच्या कुरळ्या केसांची झाली. चर्चा या ठिकाणी मंगेशच्या झेलची झाली. अनिकेतनं पकडला झेल देखील अफलातून होता. धावपलका दबाव 22 आहेत. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झाला हार्दिक पाटील. दबाव निश्चितच वाढलाय फलंदाजांवरती. ओहो, सुरेख कामगिरी, दर्जेदार गोलंदाजी.
थ्रो चांगला नाही आहे, त्यामुळे 2 धावा मिळतील का? मंगेश आलाय, ओ वेगवान आहे, सर्वात वेगवान. त्याला माहिती होतं की ओव्हर थ्रो होणार आहे, म्हणून तो अतिशय वेगाने पुढे आला होता 10 पावलं आणि त्यानंतर वेगानं आला. 2 मिनटं परत एकदा विचार करावा लागला दोन्ही बॅटरना की धावायचे की नाही, दुसरी धाव घ्यायची की नाही हा प्रश्न पडला. सतीश यादव सध्या आणखीन एका नवीन स्वप्नाच्या दिशेनं उत्तुंग भरारी घेण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतोय. कोलबट्टा पदा चेंडू ऑन साईडला खोदून काढलाय. मंगेश नॉनस्ट्राईक लॉंग ऑनमध्ये आपण पाहू शकता. नॉनस्ट्रायकरचा फलंदाज दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न करतोय. 2 धावा पूर्ण होतील, 2 धावांनी धावसंख्या वाढली. सध्या सतीश यादवचं स्वप्न आहे पोलीस भरतीसाठी, तो प्रयत्न करतोय, त्यासाठी भरपूर कसून सराव करतोय, प्रॅक्टिस करतोय. दापलकर धावा आहेत 25-25. अत्यंत महत्त्वाचं षटक आहे, निर्णायक षटकाचा खेळ मैदानावरती शेवटचं षटक आहे. गोलंदाजी मार्क होते सतीश यादव. दापलकर धावा 25. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे, त्यामुळे V24 फाउंडेशनचे जे समर्थक आहेत टाळ्यांचा गजर करतायत. स्वर्गीय अनिल काकडे पकडांगळ आणि स्वर्गीय वसंत महादेव गावड यांच्या स्मरणार्थ विजय मामा चषक 2025 शानदार आयोजन. एक पालघर जिल्ह्यातील वेगळी आणि हटके स्पर्धा आपण सावली क्रिएशनच्या माध्यमातून पाहतोय. कदाचित यावेळेला कौतुक जास्त झालंय का, बघूया काय घडतंय. पंच आमच्यामध्ये वळणार की नाही ते पण थोडं द्विधा मनस्थितीमध्ये. यावेळेला वाईट बॉलचा इशारा, खूपच ऑफ्टनच्या बाहेरचा चेंडू आहे. यापूर्वी सतीश यादवचं कौतुक जास्त झालं आणि परिणाम तर बघा काय घडलंय. थोडा स्वतःवरती नाराज असेल, परंतु क्रिकेटमध्ये हे होत असतं. धावपलकावरती धाबा 19-26. हार्दिक पाटील त्याला जावं लागेल डगआउटच्या दिशेनं, परंतु इथे धाबांचा वेग मंदावला आहे. इतक्या वेगानं येऊ नका, जास्त वेळ जातोय प्लीज. त्याला जरा पावलांचा वेग वाढवा, वेळ आपल्याकडे फार कमी आहे. 3:55 मिनिटं झालेत. राईट अप ओव्हर द विकेट. सुरेख कामगिरी, काय भन्नाट गोलंदाजी केली दोन्ही गोलंदाजांनी. विजय आणि सतीश. मंगेशने पाय रचला, त्यावरती कळत चढवण्याचं काम दीपेश, विजय आणि सतीश यादव करतायत. तर 4 षटकांचा खेळ. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना आई बाबांनी संघानं उभारले आहेत 27 धावा आणि आता 28 धावांचं आव्हान या मॅचमध्ये असेल यजमान V24 बॉईज चंदनदार संघाला. जास्त वेळ न घेता मी विनंती करेन जे आई बाबांनी टीम चला मैदानावरती यायचं आहे. त्याचबरोबर मैदानातले टीम, यजमान टीम, चला आपण मैदानाच्या बाहेर या. मैदानाच्या बाहेर स्ट्रॅटर्जी बनवा, मैदानाच्या बाहेर स्ट्रॅटर्जी बनवा. तिरण मैदानावरती आहेत, प्लीज आपल्याला रिक्वेस्ट आहे. खूप चांगलं क्रिकेट झालं आहे. क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. 3:56 मिनिटं झालेत. यानंतर आणखीन एक महत्त्वाचा मॅच आपल्याला पाहायचा आहे. महत्त्वाचा सामना NCC नारंगी ब आणि श्री सत्यनारायण कोपरी ब. कैलास काकांची आम्हाला साथ, आगरी सेनेशी अतूट नात, विजय मामाची न्यारीच बात, समाज कार्य करतो हा दिन रात. कैलास काका आधार आमचा, माणूस लाखात आहे. कैलास काका आधार आमचा, माणूस लाखात आहे. चंदन सारगावात भरलाय विजय, करत मामा चषक. चंदन सारगावात शुक्रिया तिथे. चला V24 आपले बॅट्समन लगेच पाठवायचे, क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. बॅट्समन पाठवा लवकर, बॅट्समन पाठवा लवकर. 3:57 मिनिटं झालेत. येणाऱ्या 1 मिनिटामध्ये सामना सुरू होईल. पंच मैदानावरती ते प्रयत्न करत आहेत. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आई बाबांनी मारंबळपाडा आणि V24 चंदनसार या 2 संघांदरम्यान लढत आहे. आघाडीचे दोन्ही बॅटर लवकरात लवकर मैदानावरती यायचे आहे. चला तोपर्यंत आपण आमचे कॅमेरामॅन तुम्हाला सायकल किती आहेत या स्पर्धेमध्ये ते दाखवतील. दीपक सायकल आपण बघूया. कॅमेरामॅन आमचे मुख्य कॅमेरामॅन जे आहेत ते निश्चितच तुम्हाला सायकल आणि दुचाकी दाखवतील. सिद्धू त्या ठिकाणी, सिद्धू क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. चला बॅटर पण मैदानावरती दाखल झालेले आहेत. तर आता आपल्या स्क्रीनवरती विजय मामा चषक 2025 या ठिकाणी 6 सायकल आहेत आणि प्रत्येक दिवशी 2 ट्रॉफी. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे जो संघ शेवटचा सामना पराभूत होणार आहे त्यालाही या ठिकाणी एक ट्रॉफी मिळणार आहेत.
सायकलसाठी पात्र कोण ठरणार ते देखील पाहणार आहोत. प्लेअर ऑफ द डेचा पुरस्कार, त्याचबरोबर ग्रामीण भागाकरता पहिल्यांदाच आपण दुचाकी या ठिकाणी देणार आहोत विजय मामांच्या संकल्पनेमधनं. तर ही एक वेगळी स्पर्धा आहे पालघर जिल्ह्यामध्ये. जसं स्वर्गीय रतनबुवा चषक आपण पाहतो ग्रामीण आणि शहरी, तशाच पद्धतीनं त्याच प्लॅटफॉर्मवरती आज पालघर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये एकूण बघितलं तर दुचाकी फार कमी वेळा देण्यात आले. पहिल्यांदाच पालघरच्या इतिहासामध्ये हे घडतं आहे. बॅट्समन मैदानावरती सज्ज आहेत. यानंतर NCC नारंगी ब आणि सत्यनारायण कोपरी ब या दोन संघादरम्यान सामना असेल. आघाडीचे गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. खेळण्यासाठी आपण दीपेश आणि निशांत. आघाडीच्या फलंदाजीमध्ये थोडासा बदल झाला आहे. हर्ष आपल्या कोट्यात पहिले षटक टाकण्याकरता सज्ज. ओहो, आखून टापाच्या चेंडूवरती आक्रमण, चेंडू करतोय आकाश भ्रमण, सीमारेषा पार, षटकार. विजय करत मामा चषक, विजय मामा चषक, विजय करत मामा चषक, विजय मामा चषक, विजय करत मामा चषक. चमत्काराशिवाय नमस्कार नाही, पराक्रमाशिवाय पोबाडा नाही. पहिल्या चेंडूवरती अत्यंत सुंदर फटका, दीपेशच्या बॅटमधनं षटकार. पुंटा चेंडू गॅपमध्ये खेळलाय, पाठलाग केला जातो, चेंडू थांबणार का? निश्चितच अत्यंत सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धाबा घेतल्या जातील. दीपेश लोखंडे पोचलाय 2 धाबांवरती, या 2 धाबांनी पोचलाय 6 वरती, 6 धाबा धापलकावरती, 6 धाबा धापलकावरती आपण पाहू शकता. या ठिकाणी 8 धाबा, सॉरी, पहिला षटकार, त्यानंतर 2 धाबा, 8 धाबा धापलकावरती. तर दीपेश लोखंडे पोचले 8 वरती, 1 षटकार आणि 1 दुहेरी धाव. इथे फटका गॅपमध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जातोय, पाठलाग केला जातो आहे. 2 धाबा पूर्ण घेतील दोन फलंदाज. अत्यंत 2 धाबांनी धावसंख्या होते वाढते. धावसंख्या पोचली ती आता 10 वरती. शानदार बॅटिंग मैदानावरती दीपेश लोखंडेकडून. व्यक्तिगत 10 या धावसंख्येवरती खेळतोय. जिंकण्याकरता आवश्यकता आहे हा सामना 28 धाबांची आवश्यकता. आखू टप्प्याचा स्ट्रोवर बन, त्यावरती अत्यंत दर्जेदार फटका, दे दनादन. प्रेक्षकांचं होतंय मनोरंजन. छेरन, विजय मामा वीराची शान आहे तू साऱ्यांचा. मिळाला बॅट्समनला. दीपेश लोखंडेने अत्यंत दर्जेदार फटका खेळला, स्क्वेअर गेला. हवेच्या झोताबरोबर चेंडू अगदी रस्त्यावरती गेलाय. त्यामुळे नवीन चेंडू मैदानावरती देण्याचा प्रयत्न आयोजक करतायत. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो, खूप चांगला प्रयत्न आपल्या फॉलोथ्रीमध्ये होता. गोलंदाज हर्षचा चेंडू त्याच्या हाताला स्पर्श करतो आणि तिथून नॉगॉनमध्ये आलाय. 1 धाबे, 1 करीन धावसंख्या पोचली ती आता 17 वरती. जिंकण्याकरता 11 धाबांची आवश्यकता. गौरव घरत यांच्याकडून निश्चितसाठी बक्षीस होते. 3 षटकार टोटवले. मित्रांनो, धाबा किती पाहिजेत? 2 साठी लावा, 2 साठी 3000, 17 धाबा धावपलकावरती आहेत. आकोटा बांधला चेंडू, फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे. ओ, निशीला जीवनदान मिळालेलं आहे. 1 धाव मिळेल. एकेरीने धावसंख्या वाढली. धावसंख्या पोहोचली ती आता 18 वरती. 10 धाबांची आवश्यकता. पहिल्या षटकाचा खेळ आणि पहिल्या षटकामध्ये बेरीच्या जोडीनं बिंदास बॅटिंग केले. विशेष करून दीपेश लोखंडेची बॅट तळपते आहे. सुंदर बॅटिंग करत त्यानं या षटकामध्ये ड्रीम स्टार्ट करून दिलाय. धापलका धाबा 18. सामना झाला हो रंजक, आयोजन आणि नियोजनाने सामना झाला हो रंजक. चंदन गावात भरला विजय करत मामा चषक, चंदन गावात भरला विजय करत मामा चषक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. जिंकण्याकरता फक्त आता 10 धावांची आवश्यकता. 28 धावांचा पाठलाग करायचा आहे. V24 फाउंडेशन अग्रसेना पुरस्कृत विजय मामा चषक 2025 पालघर जिल्ह्यातील एक सर्वोत्कृष्ट स्पर्धा आता आपण या ठिकाणी पाहतो. या मोसमातली थर्ड मॅन, पॉईंट कबर, एक्स्ट्रा कबर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. बघूया काय करते. चेंडूच्या खाली येणार का नाही. इथे आता जजमेंट थोडंसं चुकलं होतं, परंतु कव्हर करण्याकरता लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आलाय. 1 धाव मिळेल. एकेरीने धावसंख्या पोहोचली 19 वरती. हे षटक अत्यंत महत्त्वाचे आहे. जतीन गोलंदाजी मार्कवरती आहे. समालोचन कक्षाखंड गोलंदाजी करण्याकरता सज्ज असेल. अग्रसेना उपाध्यक्ष पालघर जिल्हा आदरणीय विजय घरत साहेबांच्या कल्पक कुशल नेतृत्वाखाली
आपण विजय मामा चषक 2025चा महासंग्राम या ठिकाणी पाहत आहात. राईट टॉप ओव्हर द विकेट जतीन. ऑफटॉपच्या बाहेरचा चेंडू पंचामच्या बाजूला पडत आहेत, हात करतात समांतर, धाबा येतात अभांतर. आणि याच दरम्यान आमचे एक मित्र संदीप गाबड, जे आपण सातत्यानं अंडेरामपासून अगदी ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये सातत्यानं समालोचन त्यांच्या माध्यमातून ऐकलेलं आहे, परंतु त्यांचा एक छोटासा अपघात झाला आहे. त्यामुळे मामांना त्यांनी सांगितलं सॉरी, मी या स्पर्धेकरता उपलब्ध राहू शकणार नाही, परंतु या स्पर्धेला नेहमीप्रमाणे माझ्या शुभेच्छा असतील. राईट टॉप ओव्हर द विकेट जतीन. फटका चांगला आहे परंतु हवेत आहे, उंच उडालेला आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पकडलाय झेल आणि फलंदाज दीपस लोखंडेचा संपलाय खेळ. आउट. हार जीत होऊ दे आवाज आता घुमू दे मैदानाला. हार जीत होऊ दे आवाज आता घुमू दे मैदानाला. आपल्या विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला. थँक्यू. धीरेंची आज रणनीती थोडीशी वेगळी वाटते. मगाशी बॅटिंग ऑर्डर वेगळी होती, आत्ता बॅटिंग ऑर्डर वेगळी आहे. आज मंगेशला संधी दिली, त्याने 3ऱ्या क्रमांकावरती, परंतु जतीनला यश मिळाले. तो अजून 2-3 विकेट घेईल का हा प्रश्न आहे. NCC बे नारंगी ब आणि सत्यनंद कोपरी बी आपण तयार व्हायचे पुढच्या सामन्याकरता. तर एका बाजूला फलंदाज निशांत, आता तरी तो शांत आहे. एक वादळी खेळी संपुष्टात 7 चेंडूमध्ये 18 धाबा. आता दीपेश नावाचं तुफान थांबले. जतीननं यश मिळवलं. पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला देत असताना मंगेश मोठी फटके खेळण्यामध्ये वाकबगार खेळाडू आहे. हा खोटापत्ता चेंडू आहे, ऑन साईडला खेळला, क्षेत्ररक्षक आहे. चेंडू सीमारेषा पार जाईल. तोच दरारा, तोच रूपाप, तीच दहशत. मंगेशच्या बॅटमधला चौकार. आवाजा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला. विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला. विजय मामाचा चषक नेहमी थँक्यू डीजे. कौतुक करावं लागेल जतीनचं, त्याने गोलंदाजी चांगली केली, परंतु तो तरी काय करणार, क्षेत्ररक्षण खराब होतंय. इथे झेल पकडला असता तर परत एकदा सामन्यामध्ये रंगत वाढली असती. संधी होती, संधीचं सोनं करता आले नाही आहे. ज्याला संधी मिळते तो नशीबवान, जो संधीचं सोनं करतो तो कर्तृत्ववान. राईट अप ओव्हर द विकेट जतीन. राईट अप ओव्हर द विकेट जतीन. यावेळेला देखील चेंडू खेळला. क्या बात आहे, अतिशय सुंदर दर्जेदार खेळ मैदानावरती मंगेशचा. सामना संपवलाय लात मारुनी आव्हानांना. गंध यशाचा धुंद करूया, मुठीत घेऊन आपली स्वप्न आयुष्याचा उत्सव करूया. विजय संघाचं अभिनंदन. टॉप लेवलला. गावागावात होते हो चर्चा,